पीएम किसान निधि की एक और किस्त देश के करोड़ों किसानों को भेजने का सौभाग्य मिला है। सर्वात मोठी दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज नमो शेतकरीचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये असे दोन्ही मिळून 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। जर तुम्ही आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केलं असेल तर तुम्हाला आज या 15 जिल्ह्यामध्ये 4000 रुपये सोडण्यात आले आहेत। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली, त्यामध्ये नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये असे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। सकाळपासूनच या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या बँकेतच 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला अजून पण बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर आज इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। जर तुमच्या बँक सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये असेल तर तुम्ही आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। सरकारने स्पष्टपणे मागच्या वेळी सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यात सर्वात पहिल्यांदा हे 4000 रुपये सोडण्यात येतील। तशाच प्रकारचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड ज्या ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्यांना सरकारच्या माध्यमातून आता 4000 रुपये सकाळपासूनच त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता 15 जिल्ह्यामध्ये नमोचे आणि पीएमचे पैसे आज 4000 रुपये जमा होणार आहेत। आता पहा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4000 रुपये येणार होते, परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या बाहेरच्या देशाच्या दौऱ्यामुळे आणि त्यामुळे जे पीएम किसानचे पैसे ते यायला थोडा वेळ लागला आणि शेतकऱ्यांना पैसे सोडण्याचे थोडासा उशीर झाला। परंतु आज सकाळपासूनच या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले। शेतकऱ्यांना आता खूप वाट बघावी लागली, परंतु आज पैसे वाटपला अखेर मुहूर्त लागलेला आहे। जर तुम्ही तुमचा आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला नमोचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये असे टोटल तुम्हाला 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होत झालेली आहे। आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले त्या 15 जिल्ह्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा 19वा हप्ता जो आलेला होता तर अनेक बँकांमध्ये आलेला नव्हता। त्याचं कारण म्हणजे राज्यामध्ये अशा पण बँका आहेत त्या स्वतःच आयएफसी कोड नाही, यामुळे आता या बँकेमध्ये पैसे पेंडिंगला जाऊ शकतात। मागच्या वेळी सुद्धा पडले होते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त या 10 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडणार येणार आहेत। आता मग त्या नेमक्या कोणकोणत्या बँका आहेत हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यात सर्व जिल्ह्यात 36 जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे सोडण्यात सरकारला अडचणी येत असल्याने आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामध्ये सरकारकडून पैसे सोडण्यात येतील। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात येतील, कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येतील हे तर तुम्हाला आता समजणारच आहे। पण त्याआधी हा नेमका हप्ता आज कोणाला मिळणार नाही याची सुद्धा यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। सरकारने पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा आता राज्यातील यामधून जवळजवळ 60,000 शेतकऱ्यांना यामधून आता अपात्र केले आणि त्यांना बाहेर देखील काढलेले आहे। त्याचं कारण म्हणजे मागच्या 2024 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्याची मुलं पोलीस भरतीमध्ये भरती झालेली आहेत, काही शेतकऱ्याची मुले आर्मीमध्ये भरती झाली आहेत आणि काही शेतकऱ्याची मुले महानगरपालिकेला सरकारी नोकरीला लागले आहेत। अशा शेतकऱ्यांना आता सरकार बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे। आता त्यांना आज हप्ता आलेला नाही, त्यानंतर दुसरी अट म्हणजे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याला लागू करण्यात आले ते म्हणजे तुमचं उत्पन्न। सरकारने हा हप्ता सोडण्यासाठी उत्पन्न चेक केलेलं आहे। आता त्या ठिकाणी हप्ता सोडण्याची वेळ का लागला त्याचं कारण म्हणजे सरकारने सर्व शेतकऱ्याची चेकिंग सुरू केलेली आहे आणि यामध्ये सरकारने सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। तुमचा 7/12 आता चेक केलं जाणार आहे। तुमचं उत्पन्न म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे। जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल तुम्हाला हा हप्ता दिला जाणार नाही। आज तुमच्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत, कारण तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता आज सोडला जाणार नाही। त्यानंतर 7/12 उतार्यामध्ये त्या ठिकाणी चेकिंग सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे।
तुमची जमीन त्या ठिकाणी 7 एकरापेक्षा जास्त असेल आणि जमीन तुमचं सरकारच्या माध्यमातून हे सरकारला दिसलं तर या हप्ता या शेतकऱ्याला देखील सोडण्यात येणार आहे. फक्त या 10 बँकेमध्येच पैसे सोडले जाणार आहेत. त्याचं कारण म्हणजे बाकीच्या बँकांना स्वतःचा IFSC कोड नाही, त्यामुळे पैसे पेंडिंगला राहतात. हा विचार करून लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जात नाहीत याचा विचार करून फक्त 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत. आता बघा, फक्त 10 बँकेमध्ये पैसे सोडलेत आणि फक्त याच 10-15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला आधार कार्डला बँकेचं खाते लिंक केलेलं असेल, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आले. कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा 7वा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता असे टोटल 2,000 रुपये अधिक 2,000 रुपये टोटल 4,000 रुपये एकत्र सोडण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतलेला आहे. तशा प्रकारे बँकेनं सुद्धा आज सरकारने आदेश देखील दिलेले आहेत. त्यामुळे कालपासून अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत हे सुद्धा पाहणं अतिशय तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघा, यामधला पुढचा पॉईंट आहे, ज्याच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून जास्त व्यक्ती जर PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना आज हप्ता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे सरकारने आता ज्यावेळी चेकिंग केली त्यावेळी सरकारला असं लक्षात आलं की घरातील लोक म्हणजे 3 ते 4 लोक PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी हप्ता घेत आहेत. परंतु सरकारचं म्हणणं असं आहे की ही योजना फक्त गोरगरीब शेतकऱ्यासाठी ही योजना आहे. आता घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतु अनेकांनी काय केलेलं आहे, वडिलांच्या नावावर 2 एकर जमीन आहे, मुलाच्या नावावर प्रत्येकी 2 एकर जमीन आहे, घरातील 3-4 जण हप्ता घेऊ लागलेत. असं जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, फक्त या शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलंय. तुम्हाला पण माहितीच आहे, 4 महिन्यातून एकदा नमोचा हप्ता येतो आणि 4 महिन्यातून एकदा PM किसान योजनेचा हप्ता येतो. याबरोबर मागचा हप्ता जो सोडला त्याबरोबर आता या ठिकाणी 4 महिने पूर्ण झालेत. या ठिकाणी 4 महिने पूर्ण झाल्यानंतर सकाळपासूनच अनेकाच्या बँकेमध्ये पैसे आता यायला सुरुवात देखील झालेली आहे. यामध्ये पहिल्यांदा कोणकोणत्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होऊ लागलेत आणि ज्या 10 बँका सरकारच्या ज्या याद्या सांगण्यात आहेत त्यानंतर 10 बँका सांगितल्या लगेच आपण बघणार आहोत की कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि पहिल्यांदा बँका कोणते सांगण्यात आले आहेत ते देखील बघायचं आहे. आता बघा, या ठिकाणी जी पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक. HDFC बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल शेतकऱ्यांचं आणि बँकेला आधार कार्डला लिंक केलं असेल तर या ठिकाणी जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यानंतर ती म्हणजे दुसरी बँक आहे ते म्हणजे ICICI बँक. या बँकेमध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यानंतरची पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. या बँकेत सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं खोललंय. त्यामुळे तुम्हाला नमोचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये येऊ लागले आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ही जरा सरकारी बँक आहे. जवळपास 90% शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते खोललेलं आहे आणि तुमचं सुद्धा या बँकेमध्ये खाते असेल तर सरकारच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. त्यानंतरची पुढची बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. पोस्टामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्याचे बँकेमध्ये खाते असल्याने यांना सुद्धा हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. ही सुद्धा सरकारी बँक असल्याने यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता पैसा जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. आता पाहूया आपण जिल्ह्यांची लिस्ट, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत. यामधला पहिला जिल्हा आहे वाशिम. जर तुम्ही वाशिम जिल्ह्यात तर शेतकरी असाल, तुम्ही देखील आधार कार्डला बँकेचं खाते लिंक केलं असेल तर तुम्हाला देखील हे बँकेच्या माध्यमातून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा तो म्हणजे नंदुरबार. या शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं आणि यामध्ये सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये PM किसान हजारचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये येऊ शकतात. आता धुळे, पालघर, ठाणे, जालना, बीड, बुलढाणा, नांदेड, अकोला, परभणी, यवतमाळ, धुळे या सर्व जिल्ह्यामध्ये
सरकारच्या माध्यमातून लवकरच पैसे सोडण्यात येणार आहेत। यांना सर्वात आधी पैसे सोडण्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यांना शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते। आता बघा, तुम्हाला पैसे तर येणारच आहेत, पण त्याआधी तुम्ही तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक केलाय का बघा, कारण केव्हाही इथून पुढे तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडले जाणार आहेत। आणि कारण 4 महिन्यात बघा, 4 महिने आता पूर्ण झालेत, मागचा हप्ता येऊन देखील, त्यामुळे 4 महिने कंप्लीट झाल्यामुळे पीएम किसानचा हप्ता सोडून नमोचा हप्ता सोडून 4 महिने पूर्ण झाल्याने तुम्हाला देखील केव्हाही तुमच्या बँकेमध्ये पैसा जमा होऊ शकतात। त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व तुमच्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे संभाजी अर्जुन तोराळे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।